बेंक्याळ सर आपल्याला विनंती की आपण आपल्या बरोबर अध्यक्षीय भाषण या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले. व्यासपीठावर आतापर्यंत ज्यांनी पुस्तकांमध्ये आपण मतप्रदर्शन केलं ते सर्व माझ्यापेक्षा वयानं अत्यंत ज्येष्ठ असणारे अभ्यासक, विचारक, कार्यकर्ते. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते शिरीष त्यांच्या संस्थेतील कर्मचारी आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व आपण सातारकरांनी बंधू. दत्तप्रसाद दाभोलकर म्हणाले तसं फार बोलण्यासारखं काही नाही, फार सांगण्यासारखंही काही नाही, पण फार वाचण्यासारखं मात्र या पुस्तकामध्ये नक्की आहे. त्याच्यामुळे या पुस्तकाविषयी काय बोलावं काय बोलू नये असं माझ्या मनात सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. कारण प्रस्तावना लिहिण्याची अवघड अट आगाशी कुटुंबियांनी माझ्यासमोर ठेवलेली होती आणि ती पूर्ण करण्यासाठी पुस्तक मला अनेक वेळा वाचायला लागलं आणि पुस्तकाशिवायचं काही संदर्भ साहित्यही ज्या वेळेला पाहायला लागलं त्याच्यातून अनेक नव्या नव्या गोष्टी पुढे समोर आलेल्या दिसतात. या पुस्तकाचा जो नायक आहे डॉक्टर मोना आगाशे यांचं व्यक्तिमत्व प्रचंड होतं याच्यात शंकाच नाही. पण अशा माणसांवर कशा कशाचे संस्कार असतात असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला अनेकदा आपण आई वडील शिक्षक गुरुजी अन्य काही समाजात भेटलेली अशी माणसं यांचा उल्लेख करतो. उल्लेख कशाचा करत नाही, ती व्यक्ती ज्या कालखंडात जगत असते त्या कालखंडाचा एक मोठा परिणाम त्या व्यक्तीवर झालेला असतो. महाराष्ट्रातल्या अनेक जुन्या राजकीय कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे विधान खरं आहे. तसंच आगाशांसारख्या काम करणाऱ्या अनेक विधायक कार्यकर्त्यांसाठी सुद्धा हे विधान खरं आहे. 1918 ते 1960 हा आगाशांचा कालखंड आहे. सक्रिय कालखंड ज्याला आपण म्हणू. म्हणजे पदवीधर होऊन साताऱ्यात पाऊल ठेवल्यापासून ते त्यांचं देहावसन होण्यापर्यंतचा काळ जवळपास 42 वर्षांचा आहे. आणि 1918 ते 1920 ते 1948 हा काळ महात्मा गांधींच्या नेतृत्वाचा कालखंड म्हणून भारतामध्ये आपण ओळखतो. टिळकांच्या नंतरचा काळ. आणि या कालखंडाचा एक फार मोठा संस्कार त्या काळातल्या अनेक कार्यकर्त्यांवर झाला आहे. तसा तो आगाशांवरही झालेला आहे. योगायोगाची गोष्ट अशी की आगाशे कुटुंब हे टिळक पंथापैकी लोकमान्य टिळकांचा जो राजकीय पंथ होता त्या पंथाशी ज्यांचं वैचारिकदृष्ट्या जमत होतं अशापैकी एक कुटुंब आगाशांचं. मोऱ्यांनी ज्याचा मिरजेची पाती असा उल्लेख केलेला आहे त्या मिरजेतल्या कुटुंबाकडे टिळकांचं येणं जाणं होतं. तसं साताऱ्यातही येणं जाणं होतं. माझ्या आठवणीप्रमाणे 1917 साली टिळक साताऱ्यामध्ये दादासाहेब कर्णिकरांच्या सत्कारासाठी आलेले होते. या असा तो एक चैतन्यमय कालखंड होता की ज्या कालखंडामध्ये सातारा शहरामध्ये खूप मोठ्या घटना घडलेल्या आहेत. पण त्याची नोंद दस्तऐवज स्वरूपामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या झालेली नाही. अशा अनेक घटना आहेत. एक दुर्मिळ उदाहरण द्यायचं झालं तर टागोरांचे बंधू सत्यनारायण हे साताऱ्यामध्ये 2 वर्ष न्यायाधीश होते आणि त्यांच्या मुलीचा वाढदिवस तिथे साजरा झालेला आहे. त्यावेळेला गॉड सेव्ह द किंग हे राष्ट्रगीत कसं म्हटलं गेलं, काय काय कार्यक्रम झाला याचा सगळा वृत्तांत ज्या काळाच्या महाराष्ट्र मित्रच्या अंगामध्ये आला. योगायोगानं महाराष्ट्र मित्र ज्यांनी काढलं कोरटकरांनी त्यांचा पंतू संजय इतिहास उपस्थित त्या अंगात हे सगळे वृत्तांत आलेले. अनेक घडामोडी सातारा शहरामध्ये अशा झाल्या आहेत की ज्याचा वृत्तांत त्यावेळेला महाराष्ट्र मित्रमध्ये झाला आहे आणि अन्य वृत्तपत्रामध्ये देखील झालेलं आहे. प्रांतिक परिषदा असतील काँग्रेसच्या. म्हणजे तसं पाहिलं तर 1885 ते 1947 हा जो प्रबंध कालखंड आहे या कालखंडात सातारा शहरामध्ये असणारं अतिशय गतिमान राजकारण आणि त्याला असणाऱ्या गतिमान समाजकारणाची आणि अर्थकारणाची माहिती आपल्यापैकी अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. याचं कारण त्याचं दस्तऐवज
समाजकारणाची एक माहिती आता मोना आगाशीच्या चरित्राच्या रूपाने उपलब्ध होती आहे. अर्थकारणाची सुद्धा तशीच माहिती उपलब्ध व्हायला लागली. मोना आगाशींच्या या पुस्तकामध्ये त्यांच्या संस्था संवर्धनाच्या प्रयत्नाबद्दल मी काही लिहिले आहे की संस्थेकडे ते कुठल्याही कसं पाहत असत, आपलं दाम्पत्य आहे त्याचं संगोपन आपण कसं करतो, जीवापाड ते कसं जपलं पाहिजे आणि शेवटपर्यंत ती दुसऱ्याच्या हातात जाताना कोणाच्या हातात गेली पाहिजे म्हणजे हा वारसा पुढे नीट चालेल याची काळजी घेतलेली आहे. आणखी फक्त आर्यांबद्दलच नाही, तुम्ही जर चिरमुल्यांचं चरित्र वाचलं, जे वेस्ट इंडिया कंपनीचे संस्थापक होते, इन्शुरन्स कंपनीचे, मी स्वतः LIC मध्ये जवळपास 34 वर्ष सेवा केलेली आहे. जुन्या कागदपत्राच्या ह्याच्यात मला असं आढळलं त्यावेळेला की अनेक कागदपत्रांना बाबळीचे काटे लावलेले होते, टाचण्या लावण्याचे. हे का झालं असेल असं म्हणून मी त्या काळात थोडा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर चिरमुऱ्यांचं चरित्र माझ्या वाचनामध्ये आलेलं. त्याच्यावरनं असं कळलं की संस्था सुरुवातीच्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या लाभाप्रद परिस्थितीत पोहोचायच्यासाठी जी काटकसर करायला लागते त्या काटकसरीचा एक भाग म्हणून टाचण्या घेणं आपल्याला परवडत नाही, तर बाबळीचे काटे कागदपत्रांना लावण्याची त्यावेळेला होतं. आणि त्याच्यासाठी चिरमुले सगळ्या संचालकांना घेऊन पूर्णेश्वरला जात असत, तिच्यात आणखी तुमची आणि तिथे जाऊन ते काटे गोळा करायचे त्या भागातले, ते आणायचे आणि कंपनीमध्ये टाचण्यासाठी वापरायचे. अशा अनेक काटे त्या काळामध्ये हाताला लागलेले अनेक लोक तुम्हाला आयडोमा महामंडळामध्ये त्या काळामध्ये दिसतील. सांगण्याचा मुद्दा काय की संस्था किती काटकसरीने चालवता येते आणि चालवली पाहिजे आणि तशाच संस्थांचं संवर्धन झाल्याशिवाय त्या संस्था आर्थिकदृष्ट्या सुस्थितीला पोहोचत नाही. आणि त्यातूनही अशा संस्थांना जर काही प्रश्न निर्माण झालाच तर संस्थापकांची संस्था चालकांची पदरमोड करण्याची तयारी असली पाहिजे आणि ती किती टोकाची असली पाहिजे याचं उदाहरण त्या पुस्तकात आहे. त्याने आपल्या पत्नीचे सगळे दागिने मोडायची तयारी दाखवलेली होती. म्हणजे आपल्याला एक भाऊराव पाटलांच्या पत्नीचं उदाहरण माहिती आहे, त्यांनी आपले सगळे दागिने मुलांना गोडधोड मिळावं पाडव्याला म्हणून ते केले. तसंच हे दुसरं उदाहरण आहे. त्या या ही माणसं कशाची घडलेली होती तर प्रसाद म्हणाले की ही माती कोणती, माती हीच आहे, माती काही वेगळी नाही. मग नवीन काय घडलं होतं, 19वे शतक हे भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि चैतन्यदायी असं शतक आहे. आपण गुलामगिरीत होतो हे बरोबर आहे, भारताच्या वसाहतीत रूपांतर झालेलं, मराठ्यांचं राज्यही इंग्रजांच्या ताब्यात 1818ला गेलं आणि त्यानंतर सबंध वसाहतीकरणामध्ये आपला देश अडकला आणि एका अर्थानं राजकीयदृष्ट्या आपण गुलाम झालो. पण राजकीयदृष्ट्या गुलाम झालो म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये आपण गुलाम झालो असं त्या काळात मानणारी मंडळी नव्हती. हे महत्त्वाचं, ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपली शक्ती बुद्धी शिल्लक आहे ती आपण वेचू शकतो आणि त्याच्या आधारे या देशाचं पुनर्निर्माण करू शकतो. म्हणून त्या काळात 19व्या शतकामध्ये सुद्धा दोन मोठे प्रवाह आपल्याकडे निर्माण झालेले दिसतात. एक प्रवाह हा थेट राजकारणाचा, राजकीय चळवळींचा, स्वातंत्र्य लढ्याचा आणि दुसरा प्रवाह हा जवळजवळ या सगळ्या राजकीय स्वातंत्र्याला पूरक असणाऱ्या सामाजिकतेचा आणि विधायकतेचा. मोना आगाशे हे या दुसऱ्या प्रवाहातला अत्यंत प्रखर व्यक्तिमत्व आहे. आणि दुसरी एक गोष्ट त्या काळातल्या सुशिक्षितांच्या मध्ये आपल्याला दिसते, स्वातंत्र्याची ओढ आहे, अनावर उर्मी आहे, स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी होण्याची इच्छा आहे, पण ती सगळी स्वातंत्र्याची आकांक्षा आपल्या अंतःकरणामध्ये दाबून ठेवून दुसऱ्या तऱ्हेनं कोणतं संस्थात्मक काम उभे राहील की जे उद्याच्या भारताच्या उभारणीसाठी उपयोगी पडणार आहे याचा विचार करणारा सुशिक्षितांचा एक मोठा गट महाराष्ट्रामध्ये त्या काळात दिसतो. मोना आगाशे हे त्या गटामधले एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व. आपल्याला सी डी देशमुखांचं कर्तृत्व माहीत असतं. सी डी देशमुख ICS झाल्याच्या नंतर टिळकांना भेटायला गेले आणि टिळकांना म्हणाले की मला स्वातंत्र्य लढ्यामध्ये यायचं आहे. टिळकांनी तू येऊ नकोस म्हणून सांग का, आता उद्याच्या भारताला आज ना उद्या स्वातंत्र्य मिळणार, त्यावेळेला आर्थिकदृष्ट्या कर्तबगार प्रशासकांची गरज लागणार आहे. अशा वेळेला तो ICS झालेला आहे
तुझा हा सगळा अनुभव आणि हे स्वतंत्र भारताच्या उभारणीला उपयोगी पडणार आहे असाही सल्ला देणारे लोक त्यावेळेला होते. टिळकांनी हा सल्ला त्यांना दिला. तसंच काहीसं मोना आगाशांचं झालेलं आहे. त्यांच्या चरित्रामध्ये इथले जे दुसरे स्वातंत्र्य सैनिक आणि वैद्यकीय व्यवसायामध्ये असणारे वावे आढळले होते त्यांचं एक मनोगत आहे. आणि सत्याग्रहामध्ये जाण्याची किती उर्मी अनावर झालेली मोना आगाशांना त्यांनी त्यात मांडले त्यांच्या लेखामध्ये. पण ते सगळं आपण ठेवलं पाहिजे, कारण त्याच काळामध्ये ही दुसरी एक परंपरा निर्माण झाली. मी म्हटलं की एकेका कारणाला आयुष्य बांधून घ्यायचं. धोंडो केशव कर्व्यांचं तुम्ही पाहिलं, महिलांच्या शिक्षणाला आयुष्य बांधून घ्यायचं. कर्मवीरांचं पाहिलं, सगळ्या ब्राह्मणेतर राजकारणाचा शेवट त्यांनी आपल्या शिक्षणाच्या विधायक कार्यामध्ये केला आणि शेवटपर्यंत शिक्षण हे शब्द शिकवणार. धोंडो कर्व्यांचं उदाहरण घेतलं, कुटुंब नियोजन आणि महिलांचं लैंगिक स्वातंत्र्य या गोष्टीसाठी त्यांनी आपलं आयुष्य बांधून घेतलं. अशी अनेक माणसं आपल्याला दाखवता येतात एकोणीसाव्या शतकानंतर की ज्यांनी एकेका क्षेत्रासाठी आयुष्य बांधून घेतलं. तसं आगाशांनी आयुर्वेद संशोधन आणि विधायक संस्था यांच्यासाठी आपलं आयुष्य बांधून घेतलेलं आहे. आणि मी ज्या संस्थेमध्ये असेल ती संस्था कारभाराच्या दृष्टीने तर आदर्शवत असलीच पाहिजे, काटकसरीच्या दृष्टीने आदर्शवत असली पाहिजे, पण ती योग्य माणसांच्या हातामध्ये नंतर गेली पाहिजे. ही दृष्टी ज्या फार थोड्या संस्थापकांकडे होती त्याच्यामध्ये मोना आगाशांचा उल्लेख करावा लागेल. नाहीतर संस्था निर्माण होतात आणि संस्थापकाचा वारसा नंतरच्या पिढ्या त्याचं मार्केटिंग करतात. हे आता आपण महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात सगळीकडे पाहतो. असं मार्केटिंग न करणाऱ्यांच्या हातामध्ये संस्था जाणं आणि ती त्याच स्पिरिटनी पुढे चालणं, त्याच प्रेरणेनं पुढे चालणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि अशा पद्धतीने या संस्था पुढे विकसित झालेल्या आहेत. जसं की सी डी देशमुखांचं उदाहरण दिलं किंवा आगाशांचं उदाहरण दिलं, त्याचं आणखी एक योगायोग आहे. LICचं ज्या वेळेला नॅशनलायझेशन करायचं ठरलं भारतातल्या सगळ्या विमा कंपन्यांचं, त्यावेळेला योगायोगानं वेस्ट इंडिया कंपनीचे अध्यक्ष मोना आगाशे होते. आणि कंपनीमध्ये अर्थातच विविध संचालक असल्यामुळे थोडं मागं पुढं आत एकमेकांच्या विरोधात काही गटबाजी, हा मानवी स्वभाव तिथे होताच, नाही असं नाही. एक टप्पा असा आला की हे सगळं सोडावं आणि निवांत बसावं असं मोना आगाशांनी विचारही केला. पण त्यांना लगेच दुसऱ्या एका गोष्टीची आठवण झाली, हे तर होतच राहणार, हे होत राहणार. माणसं जिथे जिथे आहे तिथे होणार. इतर संस्थांमध्ये ते असताना झालेलं होतं, काही वेळा कमीपणा घ्यायला लागलेला होता. पण हे सामाजिक कार्य पुढे जायचं असेल, विधायकता पुढे टिकायची असेल आणि याच्यात एक नवी सामाजिकता निर्माण होईल, ती पुढे जायची असेल तर हे सगळं आतल्या आत गिळावं लागणार, सोसावं लागणार आणि ते पचवून पुन्हा उभं राहावं लागणार. ही त्यांची महत्त्वाची धारणा मला दिसते. आणि आगाशांनी ज्या वेळेला राष्ट्रीयकरणाचा निर्णय ऐकला रेडिओवरून 19 जानेवारी 1956, हा वाक्य आता पुस्तकाचा नाही आहे, त्यावेळेला जेव्हा घोषणा झाली आयुर्मा महामंडळ तयार होणार आणि विमा धंद्याचं राष्ट्रीयकरण झाली, त्या दिवशी त्यांचे उद्गार असे आहेत की आज माझ्या मनावरचं मोठं होतं सगळं. आणि सगळ्या विमा कंपन्यांच्या अध्यक्षांचा, संचालक मंडळांचा असा फोरा होता त्या काळामध्ये की आज नुसती घोषणा झाली 19 जानेवारी 56. प्रत्यक्ष सरकार धंदा उभा करणार, कंपनी उभी राहणार, तोपर्यंत आपापल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यातलं भांडवल हडप करण्याची संधी आपल्याला मिळेल अशा अनेक संचालकांच्या धारणा होत्या. पण वेस्टर्न इंडिया इन्शुरन्स कंपनी ह्या सगळ्यांना अपवाद. आणि आश्चर्य वाटेल, त्या काळामधला वेस्टर्न इंडिया इन्शुरन्स कंपनीचा विमा पॉलिसीवर मिळणारा बोनस हा भारतात त्यावेळेला 245 विमा कंपन्या होत्या ज्यांचं राष्ट्रीयकरण झालं, त्या सगळ्या कंपन्यांच्यापेक्षा जास्त बोनस देणारी ती एकमेव कंपनी. याचं कारण तिच्या काटकसरीने केलेला कारभार आणि संचालकांच्या निष्ठा. मग त्यांना ही भीती नव्हती की सरकारचा कस्टोडियन येणार आणि उद्योग ताब्यात घेणार, केव्हा काही ना. आणि सी डी देशमुखांचं वैशिष्ट्य हे की या व्यवसायाचं राष्ट्रीयकरण करण्याचा कार्यक्रम त्यांनी जवळपास
नेहरूंच्या संमतीनं 6 महिने आधी पक्का केलेला होता जवळपास, आणि उत्तम अधिकाऱ्यांना विम्याच्या क्षेत्रातलं प्रशिक्षण दिलेलं होतं. निरनिराळ्या ठिकाणी कस्टोडियन जाणार, हे संस्थांच्या चाव्या ताब्यात घेणार याची पुरेपूर तयारी केलेली होती. आणि संचालक मंडळांचा जो अंदाज होता की आज ना उद्या याला 2-4 महिने अजून लागतील, ही कोणतीही संधी सी.डी. देशमुखांनी विमा कंपन्यांच्या संचालकांना मिळून दिली नाही. ज्या दिवशी सकाळी घोषणा झाली त्या दिवशी सकाळी 10 वाजता सर्व कंपन्यांच्याकडे कस्टोडियन गेले आणि अकाउंटची पुस्तकं आणि तिच्या पहिल्यांदा ताब्यात. त्याचा परिणाम असा झाला की कुठल्याही भांडवलाची हेराफेरी करण्याचा मुद्दा समोर आला नाही आणि संचालकांना ती संधी दिली नाही. हेच त्या सी.डी. देशमुख ज्यांना टिळकांनी हा सल्ला दिला होता, हेच ते मोना आगाशे जे त्यावेळेला या संस्थेचे अध्यक्ष होते. कर्तबगार माणसं नुसती कर्तबगार असून चालत नाही, त्यांना त्या काळाचं भान असावं लागतं. तर त्या भानाचा आणि कर्तबगारीचा जेव्हा मेळ बसतो तेव्हा संस्था उभारलेल्या येतात आणि त्या गतिमान होतात आणि प्रचंड मोठा वारसा पुढे ठेवून जातो. असे अनेक व्यक्तिमत्व साताऱ्यामध्ये होऊन गेली, त्यांचा इतिहास कदाचित आपल्याकडे नसेल. त्याचाही गमत म्हणून आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतो आणि थांबतो. मगाशी नक्की केळकरांचा उल्लेख झाला. केळकरांचा आणि आगाशे कुटुंबियांचा जवळचा संबंध होताच, त्यात काही वाद नाही. आणि टिळकांच्या गीतारहस्याची परत सुद्धा गिरजेच्या आगाशांना कशी मिळाली त्याचंही पुस्तकामध्ये व्यवस्थित वर्णन आहे. पण परवा केशवराव जेधे हे जे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आणि एकेकाळचे मोठे नेते होते, त्यांची 150वी जन्मजयंती सध्या साजरी झाली, त्यामुळे त्यांचा काही अभ्यास करण्याचा मला योग आला. आणि त्यानिमित्ताने मी काही वाङ्मय धुंडाळत असताना सातारच्या संबंधातली एक घटना त्याच्यातून पुढे आली. पुणे पालिकेनं, त्यावेळेला महापालिका नव्हती, पालिका होती, पुणे पालिकेतले सगळे सभासद टिळकांच्या पक्षाच्या बाजूचे जवळजवळ सगळं बहुमत त्यांचं होतं. आणि केशवराव जेधे नगरसेवक असताना ते अल्पमतात होते. पुण्याचं राजकारण त्यावेळेला ब्राह्मणेतर या वादामध्ये अडकलेलं होतं. टिळकांचा गायकवाड वाडा म्हणजे केसरीचं ऑफिस, म्हणजे टिळकाई लोकांचं ऑफिस, आणि जेजांची मॅन्शन ही ब्राह्मणेतर राजकारणाचा बालेकिल्ला. जेजे मॅन्शनमध्ये शाहू महाराजांची उर्वस होती, तर टिळकांच्या इकडे नजी केळकर आणि यांचा सततचा मुक्काम असतो. अशा काळामध्ये फुल्यांचा पुतळा बसवायला महापालिकेनं विरोध केला. पुणे पालिकेनं तो टिळक पंथाच्या बहुमतामुळे विरोध झाला. त्याची नावं व्यवस्थित उपलब्ध आहे. पण आपल्या दृष्टीने महत्त्वाची घटना पुढे आहे. पुणे पालिकेकडे सरकारने हुकूम काढल्यानंतर जे पैसे आले होते शिक्षण फंडामध्ये, त्याच्यातून मुलामुलींना मोफत शिक्षण प्राथमिक देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता त्यावेळी. आणि तो अंमलात आणण्यासाठी पालिकांकडे पैसे सुपूर्द केलेले होते. त्या पैशातून पुण्यातल्या मुलामुलींना शिक्षण द्यावं ही महापालिकेच्या बैठकीमध्ये आलेली चर्चा आणि केशवराव जेधे आणि या गटाने ती लावून धरले की सगळ्या जाती जमातींच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे. केळकर गटाने असा निर्णय केला कारण ते गटाचे नेते होते की फक्त मुलांना शिक्षण द्यावं, सध्या फंडची कमतरता असल्यामुळे, आणि मुलींना शिकून काय करायचं ही धारणा होती. त्यांना कोणतं शिक्षण द्यायचं ते नंतर बघू. याला अर्थातच जेजांच्या पक्षाने विरोध केला, पण पालिकेत ठराव तो मंजूर झाला. केळकर गटात होतं. पण या संदर्भात पुण्यात एक मोठी सभा झाली. त्या सभेमध्ये टिळकांना बोलू दिलं गेलं नाही, इथपर्यंत वातावरण टाकलेलं होतं. आणि त्या सभेत नक्की केळकरांना मुलींच्या शिक्षणाची गरज नाही आहे, मुलांनाच आता शिक्षण देणं कसं महत्त्वाचं हे मांडल्याबरोबर त्याच ठिकाणी सभेच्या नक्की केळकरांची कन्या कमलाबाई देशपांडे, ज्यांनी ते कन्याशाळा सुरू केलं असल्याचं आपल्याला माहिती आहे, त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी वडिलांच्या विरोधात भाषण केलं. आणि त्यांनी नंतर साताऱ्यामध्ये काम सुरू गोकुलवाडा आता त्याच्याकडे खाली कमलाबाई देशपांडे कन्याशाळा होती. असे अनेक माणसं साताऱ्यामध्ये त्यावेळेला होऊन गेलेली आहेत. दुसरं त्या काळात एक चांगलं वैशिष्ट्य या पुस्तकात आलेलं आहे की त्या काळातल्या कार्यकर्त्यांचा एकमेकांशी कसा संबंध असेल. आज शत्रुवत संबंध आहे. हा भाजपचा आहे, तो काँग्रेसचा आहे, तो राष्ट्रवादीचा आहे, तो शिवसेनेचा आहे. शत्रुवत संबंध आहेत. एकाच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विधायक कार्यकर्त्यांच्या मध्ये सुद्धा सहानुभवाचा संबंध असेल असं आजचं वातावरण नाही. पण त्या काळाचं वातावरण जो किस्सा श्री चिटणीसांनी सांगितला भाऊराव पाटील आणि यांचा मोना आगाश यांच्या सत्काराचा, तसं ते वातावरण आहे.
आणि एकमेकांच्या अडचणीमध्ये सतत उभं राहण्याची एकमेकांच्या बद्दल ही आहे. कारण कॉज एकच आहे. भाऊराव पाटील बहुजनांच्या शिक्षणासाठी मांडतात आणि मोना आगाशे या देशातल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये काय घडावं याच्यासाठी जे शिक्षण द्यायचं त्याच्यासाठी प्रयत्न करतात. आणि म्हणून अशा माणसांचा एक समन्वय असणं हे सुद्धा सातारच्या परंपरेचा एक भाग आहे. आज तो समन्वय नाही आपल्याला रोज चॅनल सकाळ संध्याकाळ व्हिडिओवर दिसतो. तो समन्वय व्हायला हवा, कोण करेल माहीत नाही, पण अशी एक परंपरा होती. एवढं तरी या निमित्ताने आपण जाणून घेऊया. ते पुस्तक आपण आवर्जून वाचा, माझी प्रस्तावना आहे म्हणून मी सांगत नाही. त्या माणसाचं व्यक्तिमत्व आणि कर्तृत्वच एवढं आहे. आता इथे हर्षांचा मागाशी उल्लेख झाला. हर्षे डॉक्टर त्यांचे नातू आहेत. हर्षांना तुम्ही कदाचित सगळे वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार आर्गशाळेचे अध्यक्ष म्हणून ओळखत असाल. ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची दर्शनी बाजू आहे. आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल. दर्शनी म्हणजे खोटी नाही, पण माझा काही वैद्यकीय अंगाने त्यांच्याशी अजून संबंध आलेला नाही. पण हर्षे हे सामाजिक जाणीव असणारे, राजकीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास असणारे असेही एक गृहस्थ आहे ते आपल्याला माहीत. मी ज्या वेळेला या समाजातील लोक दलाच्या मध्ये काम करत होतो, दाभोळकर, मी, समोर बसलेली असतील, आमची जी अभ्यास मंडळं व्हायची त्या अभ्यास मंडळामध्ये एक व्याख्यान त्यांचं मार्क्सची समाज परिवर्तनाची कल्पना आहे मी ऐकलेलं आहे. आणि त्या अशा अनेक विषयांवर बोलत असत. वैद्यकीय व्यवसाय जसा वाढला आणि कामाचा व्याप वाढला तसा कदाचित त्यांची बाजू आपल्या समोर आलेली नाही. पण अशा अनेक व्यक्तिमत्वांचा हा सातारा आहे. तेव्हा आपण एक काम करूया, सातारा नीट जाणून घेऊया. एवढं या निमित्ताने आपल्याला कळलं, पुस्तकाच्या निमित्ताने ते पुष्कळ झालं.